नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून एक प्रलंबित विषय होता की ट्रॅफिक पोलीस पैसे खातात, याच्यावर माझ्याकडनं काही लोकांना स्पष्टीकरण हवं होतं। याच्यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशली त्यासाठी बनवतोय। मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारतीय नागरिक जो आहे तो तडजोड करून वागतो हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही, आणि ही गोष्ट ही नेत्यांनाही चांगलीच माहिती आहे। त्यामुळे आपल्या लाडक्या नेत्यांनी एवढे भारी भक्कम दंड आपल्यावर आकारलेत की जेणेकरून पोलिसांना तडजोड रक्कम पण भारी भक्कम मिळाली पाहिजे। आता मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न असा पडतो की पोलिसांनी तडजोड रक्कम घ्यावी का किंवा पोलिसांनी पैसे अशा पद्धतीचे खावे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो की तुम्ही आम्ही जेव्हा जॉब करतो त्यावेळेस आपले सिनियर जसं सांगतील तसं आपल्याला वागावंच लागतं। आणि दुसरी गोष्ट, आपण जॉब करत असतानाही पार्ट टाइम थोडेफार पैसे कमवता येत असतील तर आपण ते कमवण्याचाही प्रयत्न करत असतो। तसंच जर पोलिसांचं म्हटलं तर काय चुकीचं ठरेल? तर मित्रांनो, ट्रॅफिक पोलिसांना किंवा कुठल्याही पोलीस प्रशासनाला पार्ट टाइम जॉब करता येत नाही, कारण की ड्युटीचा टायमिंग नाही। त्यामुळे ते पार्ट टाइम जॉब करू शकत नाही, त्यामुळे त्यांना वरची कमाई करण्याची संधी ही नसते। त्यामुळे त्यांनी पैसे खावेत असंही माझं बिलकुल मत नाही। आता ते पैसे खातात म्हणजे काय करतात? तर गंमत अशी असते की ते आपल्यावर, आपले जे लाडके नेते आहेत ते आपल्यावर भारी भक्कम त्यांनी दंड आकारला आहे। ते आपण एकतर आपलं आयुष्य आपण तटपून ज्या पैशांवर कसं बसं चालवत असतो, त्यातूनही अचानक आपल्यावर 5-10 हजार रुपयाचा दंड पडला तर आपलं घरचं बजेट म्हणजे कोलमडूनच जाईल। याच्यासाठी खरं तर आपल्या लाडक्या नेत्यांनी आपल्यावर लादलेल्या भारी भक्कम दंडापासनं वाचण्यासाठी म्हणून आपण पोलिसांना तडजोड रक्कम आपण स्वतःहून देत असतो। पोलीस तुमच्याकडे मागत नसतात, आणि पोलीस जे आपल्यावर दंड आकारतात, पोलीस जे आपल्यावर नियम आकार लावतात, तर ते नियम आणि ते काही अटी जे आहेत, तर पोलीस आज सकाळी घरातनं निघताना कागद पेन घेऊन नियम बनवून आणत नाही की आज मी हे नियम लावेन आणि या नियमांच्या अंतर्गत मी जनतेकडनं असे पैसे उकळीन। तर हे सगळे नियम आणि हे सगळे कायदे हे आपण ज्या नेत्यांना निवडून देतो ना, हे नेते बनवतात, आणि हेच नेते आपल्यावर असे भारी भक्कम दंड आकारतात की त्याच्यातनं पळवाट काढण्यासाठी आपणच स्वतःहून पोलिसांना तडजोड रक्कम देत असतो। त्यामुळे पोलीस पैसे खात नसतात, पोलिसांना पैसे खाण्यासारखी परिस्थिती हे नेते त्यांच्यावर आणून लादलेले असतात। असो, आता या पैशांचं नियोजन कसं असतं? तर गंमत अशी असते की पोलिसाला, कुठलाही पोलीस असो किंवा कुठलाही सरकारी कर्मचारी असो, त्याला एका ठराविक पोस्टिंगवर जर त्याला त्याची नोकरी टिकवायची असेल तर त्याला वर नेत्यांना तडजोड रक्कम त्यालाही द्यावी लागते। वर जर हप्ता दिला नाही तर त्याचं पोस्टिंग नाही त्या ठिकाणी करण्याची ॲथॉरिटी पण ह्या नेत्यांकडे असते। म्हणजे डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट आपण जे म्हणतो की नेते पैसे खातात किंवा नेते करप्शन करतात, तर ते करप्शन कोणाच्या माध्यमातून करतात? तर ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच ते करतात। वेगवेगळे नियम आणि अटी लादून त्या नियमांपासून वाचवण्यासाठी आपल्याकडनं जी तडजोड रक्कम हे सरकारी कर्मचारी घेतात, मग ते पोलीस असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा प्रशासनातले कोणी आधी कर्मचारी असतील, ही तडजोड रक्कम ही सर्वच्या सर्व नेत्यांकडे जाते। कळलं का? आपण ज्यांना निवडून देतो ना, ते हरामखोर आहेत। तर गंमत अशी आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, पोलीस पैसे खातात याला जबाबदार स्वतः पोलीस नाहीत। कळलं का? याला पूर्णपणे जबाबदार आपण ज्या राजकीय नेत्यांना निवडून देतो ना, ते जबाबदार आहेत। पहिले 100-200 रुपये दंड होता, त्यावेळेस आपल्याला तडजोड रक्कम 50-100 रुपये द्यावी लागत होती, आणि आता जी तडजोड रक्कम 500 आणि 1000 रुपये मागितली जाते, तर दंडच 1000, 5-5 हजार, 10-10 हजार रुपये कोणी केले? याच्यावर बोला ना, याच्यावर आपण बोलत नाही। हां, आपल्याला 5-5, 10-10 हजार रुपये दंड भरता येणार नाहीत हे नेत्यांना माहीत नाहीये। आणि 5-5 हजार, 10-10 हजार रुपये दंड भरायचा नसेल तर आपण ॲटोमॅटिकली तडजोड रक्कम पोलिसांना देऊ हे नेत्यांनाही माहिती आहे। कळलं का? तर नेते या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत किंवा पोलिसांच्या मार्फत दंड वसुली नाही तर करप्शन वसुलीसाठी हे उभे केले जातात। नेत्यांचा ज्यावेळेस कॅनव्हॉय जातो त्यावेळेस ट्रॅफिक पोलिसांना ट्रॅफिक मूव्ह करण्यासाठी सांगितलं जातं, पण सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस या ट्रॅफिकमधनं जात असतो त्यावेळेस या ट्रॅफिक पोलिसांना नागरिकांना अडवून त्यांच्याकडनं दंड वसुली करायला वरचे अधिकारी सांगतात, कारण की वरच्या अधिकाऱ्यांना पण
हे नेते तसे काय करायला लावतात. तर या सगळ्या सिस्टीमला कीड आहे ना ही राजकीय नेत्यांची लागलेली आहे आणि मी त्याच्याच विरोधात नेहमी बोलतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ट्रॅफिक पोलीस किंवा पैसे खात असतील किंवा सरकारी कर्मचारी पण हे जे काही पैसे खात आहेत तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त राजकीय नेते आहेत. याच्याबद्दल मला प्रचंड राग आहे आणि याच्याच विरुद्ध मी लढतोय आणि याच्याच विरुद्ध मी बोलतोय. त्यामुळं ट्रॅफिक पोलिसांना कुठल्याही गोष्टीबद्दल आरोप प्रत्यारोप करणं बंद करा. माझी जनतेला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर यांचा त्रास होत असेल तर राजकारण्यांना 4 शिव्या द्यायला पुढं या. माझी जनतेला हात जोडून विनंती आहे. नमस्कार.